नमस्कार डाळिंब बागायतदार शेतकरी बंधूंनो, आज आपण जर बघितलं तर बहुतेक विभागातील डाळिंब बागा या आंबेबार धरलेला आहे. आणि या ठिकाणी या बागेमध्ये ज्या अवस्था आता बघितली तर चौकीमधून गुंज निघण्याची अवस्था बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी जे या डाळिंब बागेची ही खूप सेन्सिटिव्ह अशी स्टेज असते, कारण या ठिकाणी ज्या गोष्टी आपण बघतो डाळिंब बागेमध्ये जी गुंज अवस्था आहे यानंतर तुमची प्रॉपर जी फ्लावरिंगची अवस्था सुरू होते. आणि आपला जो उद्देश असतो स्ट्रॉंग मादी कळी निघणे हा आपला या मागील सर्वात मोठा उद्देश असतो. परंतु आज जर बघितलं, आज आपल्या सर्वच बहुतेक विभागामध्ये टेम्परेचर हे जवळजवळ 35 डिग्री सेल्सिअसच्या वरती आपल्याला जाताना दिसत आहे. आणि निश्चितच या टेम्परेचरचा परिणाम या अवस्थेवर जाणवण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे या अवस्थेमध्ये तुमच्या डाळिंब बागेला जे काही प्रोटीन्स असेल, विटॅमिन्स असेल, अमिनो ॲसिड्स असतील, इवन तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, या सर्वांची खूप अत्यंत गरज असते. आणि परंतु वाढत्या तापमानामुळे या सर्व गोष्टी झाडाला तुमच्या प्रत्यक्ष तयार करण्यामध्ये खूप अडथळे येतात. आणि यासाठी मग आपण काय केले पाहिजे, कारण आपल्याला यामागचा उद्देश एकच असतो की या स्टेजनंतर आपल्याला मिळणारी जी स्ट्रॉंग मादी कळी ही खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे आपलं पानाचं जे लिप मार्जिन, तुमचा लिप इंडेक्स, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघितल्या गेल्या पाहिजे आणि प्रॉपर आल्या पाहिजे. तसंच तुमच्या पानामध्ये चांगलं क्लोरोफिल तयार होणं ही बी खूप मोठी गरज या ठिकाणी तयार झालेली असते. तर अशा वेळी मग आपण काय केले पाहिजे याविषयी आज आपण जाणून घेऊया. निश्चितच या ठिकाणी जर उपाययोजना करायच्या म्हटल्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वॉटर मॅनेजमेंट. तर वॉटर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला या पाणी नियोजनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खूप अति पाणी पण द्यायचं नसतं आणि खूप कमी पाणी पण द्यायचं नसतं. तुमचा जो रायझोस्फिअर एरिया असतो जो 6 ते 8 इंचाचा तुमच्या जमिनीलगत असतो, तर या ठिकाणी तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी काही प्रमाणात पाणी आणि काही प्रमाणात हवा राहणे गरजेचे आहे. तर अशा ठिकाणी वापसा स्थितीमध्येच पाणी जाईल असे नियोजन आपण केले पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे न्यूट्रिशन किंवा जे ॲसिड्स, अमिनो ॲसिड्स असेल, प्रोटीन जे तुमचं पीक या ठिकाणी बनवू शकत नाही, तर अशा परिस्थितीत आपल्याला ते रेडी फूड म्हणून वरतून दिले गेले पाहिजे. तर त्या ठिकाणी आपल्याला जनरली एक 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन क्रॉपटॉनिक 100 मिली या प्रमाणात, क्रॉपटॉनिक 100 मिली या प्रमाणात आपण घेतले गेले पाहिजे. त्यासोबत तुम्ही बोरॉन 100 ग्रॅम घेतले गेले पाहिजे. आणि त्याचप्रमाणे 250 मिली आर्थोसिल त्यासोबत, म्हणजे तुमचं क्रॉपटॉनिक, बोरॉन आणि आर्थोसिल 250 मिली. त्याचप्रमाणे त्यामध्ये आपण केरोडो जे ऑर्गॅनिक पोटॅश असते ते 50 ग्रॅम घेतलं गेलं पाहिजे. आणि त्यासोबत आपण इन्स्टाफर्ट कॉम्बी जे काही चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट असतात हे एक 150 ग्रॅम या प्रमाणात जर आपण क्रॉपटॉनिक, बोरॉन, आर्थोसिल आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे आपलं इन्स्टाफर्ट कॉम्बी आणि तुमचं केरोडो असे 5 कॉम्बिनेशन मिळून एक स्प्रे तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी घेऊन या प्रमाणात टाकला गेला पाहिजे. आणि त्यानंतर आपण ड्रिपद्वारे एक 05234 5 किलो आणि त्यासोबत रिवायटल एफ जे फुलविक 98% असतं त्यामध्ये, तर ते 500 ग्रॅम असं दोन्ही एकत्र करून एक ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन करा. आणि त्या ॲप्लिकेशननंतर 4 दिवसांनी आपण साधारणतः हायब्रिड कॅल्शियम ऑक्साईड 40.5% ते लवकर अपटेक होणारे कॅल्शियम असतं ते आपण एक 2 किलो एकरी. आणि त्यासोबत जर आपल्याला घ्यायचं ठरलं तर बोरॉन 250 ग्रॅम, जेणेकरून आपल्याला त्या न्यूट्रिएंट अपटेक होऊन त्या ठिकाणी पानांचा लिप मार्जिन चांगला मिळेल, पानांमध्ये क्लोरोफिल चांगले तयार होईल. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॉंग मादी कळी निघणे हा तुमचा उद्देश त्या ठिकाणी सफल होईल. तरी अशाप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चितच तुम्हाला या अवस्थेमध्ये फायदा होईल. धन्यवाद.